नमस्कार. आज आपण सोयाबीनची बिर्याणी करणार आहोत. तर मी सोयाबीन गरम करायला ठेवलेले आहेत. एक कपभर सोयाबीन घेतलेले आहेत. ते फक्त एक उकळी आणून गरम पाण्यामधून काढून घ्यायचे. जास्त त्याला शिजवायचं नाही आहे. तर एक उग्र वास असतो ना, तो निघून जातो गरम पाण्यातून काढल्यामुळं. म्हणून आपण एक त्याला उकळी आणून द्यायची आणि गॅस बंद करायचा. खरपूस रंगावर आपण कांदा तळून घ्यायचा, पूर्णपणे तळून घ्यायचा, जास्त करपवायचा पण नाही. बघा आपला कांदा आता तळत आलेला आहे. जास्त करपून द्यायचा नाही, ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा. थोडासा तो तळायला पाहिजे, पांढरा पांढरा दिसतोय. आता हे कांदा आपला तळून झालेला आहे. सोयाबीन पण आपले झालेले आहेत, थंड करायला ठेवलेले आहेत. तर आपण आता बिर्याणीला सुरुवात करूया. हे कांदा आपण काढून घेऊया. आता आपण बिर्याणीला सुरुवात करूया. हे कांदा तळलेलं तेल आहे, ते आपण टाकूया 1 चमचा. 1 चमचा तूप टाकूया. शहाजिरं, तेल गरम झाले, शहाजिरं टाकायचं. तमालपत्र, ही मोठी वेलची, छोटी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा. हे सगळं मिक्स झालं. कांदा घालूया आपण. कांदा उभा चिरून घ्यायचा, पातळ उभा चिरून घ्यायचा कांदा. कांदा भाजून घेऊ आपण. तांबूस रंगावर भाजून झाला की आपण मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. गॅस फास्ट ठेवायचा आणि कांदा भाजून घेऊया आपण. कांदा भाजून झाला की आलं लसूण पेस्ट घालूया. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. जरा आलं लसूण पेस्ट भाजून झाली की आता टोमॅटो घालूया. पुन्हा एकदा हलवून घेऊया, परतून घेऊया टोमॅटो. टोमॅटो काही जास्त शिजवायचे नाहीत आपल्याला, कारण ते भाताबरोबर शिजणारच आहेत. ते मिक्स करूया. आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया. ही काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा गरम मसाला, आणि थोडासा बिर्याणी मसाला. तुमच्याकडे कोणता घरात मसाला असेल तो तुम्ही घाला आवडीप्रमाणे. हे मसाले भाजत आले. गॅस एकदम हळू ठेवायचा. आणि हे आपण दही घेतलेलं आहे थोडंसं, 1 चमचा फेटूनच घ्यायचं दही. थोडंसं दही घालूया आपण. टोमॅटो घातलेले आहे आपण, त्यामुळे दही घालूया. पुन्हा एकदा परतून घेऊ आपण. आता ते मसाला आपला भाजून झालेला आहे. आपण आता हे सोयाचंक आहे, त्याच्यातलं पाणी सगळं काढलेलं आहे, ते आता आपण घालूया. हे उग्र वास असतो म्हणून तो गरम पाण्यातून काढून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करायचं. मसाला सोयाला सगळा लागला पाहिजे. थोडंसं पाणी घालूया आपण. त्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालूया. हे वाटाणे पण मी घालत आहे याच्यात. तुम्हाला वाटाणे नको असले तर घालू नका.
गॅस कमी ठेवायचा. मीठ घालूया थोडंसं. पुन्हा आपण हे परतून घेऊया. आपण आता हे बासमती तांदूळ घेतलेला आहे, धुवून ठेवला होता अर्धा तास, तो आता आपण घालूया. तुम्ही सुद्धा बासमती तांदूळ घ्या. जर बासमती तांदूळ नसला तर जुना कोणताही तांदूळ आहे, बिर्याणी करताना जुना तांदूळ वापरायचा. तांदूळ टाकले आपण. थोडंसं पुन्हा मीठ टाकूया. मग अशी थोडंसं टाकलं होतं भाजीला, आता भातावर थोडंसं मीठ. आणि हा तळलेला कांदा घालूया. तळलेल्या कांद्यामुळे ना बिर्याणीला टेस्ट छान येते. वरून आपण कोथिंबीर घालूया आणि थोडंसं पाणी घालूया. गरम पाणी घालायचं, कारण भात तांदूळ शिजायचे ना. आणि तुम्हाला जर कलर हवा असला तर तुम्ही कलर घाला, किंवा तुमच्याकडे जर केशर असेल तर दुधामध्ये घालून केशर घाला तुम्ही. 1 चमचा तूप घालू वरून, म्हणजे आणखी आपल्या बिर्याणीची टेस्ट छान होईल. थोडंसं पाणी अजून लागेल. अशीच बिर्याणी शिजून द्यायची. आणि जुना तांदूळ घेतला ना म्हणजे बिर्याणी एकदम सुट्टा सुट्टा भात होतो. नवीन तांदूळ घेतला ना तर बिर्याणी चिकट चिकट होईल. म्हणून जुना तांदूळ घ्यायचा. आपण थोडंसं गरम पाणी ॲड करूया आणखी. आणि 2 शिट्टी आणून देऊया. सोपी रेसिपी आहे. 10-15 मिनिटांमध्ये आपला सोयाबीन बिर्याणी तयार होणार. आता आपण झाकण लावूया. आणि फास्ट गॅसवर 1-2-3 शिट्ट्या आणून द्यायच्या आणि आपला भात तयार. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया. हे बघा, हे बघा आपला भात कसा शिजलेला आहे. हे बघा कसा भात आपला शिजलेला आहे, गरम गरम. आता आपण सर्व करूया. आपला तयार आहे. तर आपली तयार आहे सोयाबीनची बिर्याणी. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.